मी पार्शली ब्लाइंड आहे, मला 10% दिसतं. हो, तर मी सेन्स करू शकतो की आजूबाजूला काय चाललंय. तर कधी वाटलं होतं देशात असं होईल, हे विद्यार्थी असं घडवतील? नक्कीच, कारण प्रत्येक वेळेला वेळ आहे ना कात टाकत असतो. जसा साप कात टाकतो तसं काळ सुद्धा कात टाकत असतो. तर आता त्याचंच प्रोसेस चालू झालेलं आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज या विद्यार्थ्यांच्या जल्लोष उत्साहात किंवा या विजय जल्लोषात सगळेजण येत आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर आपल्याला डोळे आहेत, आपण हा जल्लोष पाहू शकतो. नेमका काय उठाव या विद्यार्थ्यांनी केलाय ते आपण पाहू शकतो. परंतु ज्यांना हे जग दिसत नाही, हे जगाला फक्त सेन्स करतात, हात लावतात, त्यांना एक्सपिरियन्स कसं आहे, हे जग कसं आहे, मी कसं आहे, तुम्ही कसे आहात, हा जल्लोष कसा आहे, हे काही दिसत नाहीये. परंतु ते या आंदोलनामध्ये सहभागी होते. त्याचबरोबर आज त्यांनी विजय मिळवला. या विजयामध्ये देखील सहभागी आहेत ही मंडळी. काय सांगशील मित्रा, तुझं नाव काय? माझं नाव रुद्र ढोकळे आहे आणि मी पण एक कॉलेज स्टुडंटच आहे. तुला काहीच दिसत नाही, म्हणजे काही पर्सेंट मध्ये दिसतं असं म्हणतात? 100% ब्लाइंड. 100% ब्लाइंड. हो. कसं वाटतं, म्हणजे या पहिले आंदोलनामध्ये देखील सहभागी झाला होतास आणि जो काही उठाव केला, तुम्हाला म्हणजे तुम्ही सेन्स कसं करता या जगाला? म्हणजे हा उठाव, हे आंदोलन, त्यानंतर आजचा विजय उत्सव, कसं तू सेन्स कसं करतो या गोष्टी? हे सगळं लोकांचा जल्लोष ऐकून, त्या आजूबाजूचं वातावरण ऐकून की कसं काय चालू आहे, ज्या प्रकारे वातावरण पॉझिटिव्ह असतं त्यानुसार ती वाईब येते आणि त्याच्यामुळे एक चांगल्या गोष्टीचा अनुभव करायला मिळतो. पण जो काही उठाव केलेला आहे विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल काय सांगशील? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता, तो राजीनामा झालेला आहे, परंतु काही विद्यार्थ्यांवरती लाठ्या काठ्या देखील उभारण्यात आल्या होत्या यावेळी. खरं तर राजीनामा झाला ते तर एक चांगल्या विजयाची गोष्ट आहे आणि एवढे 37 जीवा जो काही आमच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार करण्यात आला ते अतिशय वाईट आहे आणि ही तर म्हणायला लागेल ही फक्त सुरुवात आहे. तर बाकी अजून पुढे बघूया काय काय होतंय ते. अगदी त्यांच्यासोबत त्यांचेच मित्र आहेत. काका तुमचं नाव काय? माझं नाव पोन्नलगर देवेंद्र आहे. मी याच्या आधी जे किसान आंदोलन झालं होतं, म्हणजे प्रत्येक प्रोटेस्ट मुंबईमध्ये, कधी नाशिकवरून आपले शेतकरी येतात किंवा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, तर अशा वेगवेगळ्या उठावांमध्ये मी सामील होत असतो. तर आता या वेळेला आपण इथे आलो आहे कारण 12 वर्ष जराही न हलणारं सरकार या युथ लोकांनी हलवून टाकलेलं आहे. आता धर्मेंद्र तो झाकी आहे, देवेंद्र नरेंद्र बाकी आहे, असं या सगळ्या जोशामधून कळून येत आहे. नाही, या सगळ्या गोष्टी होत असताना मी पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न विचारेल. हा जसं म्हणाला तो 100% ब्लाइंड आहे, तुमचं काय, म्हणजे तुमचं विजन किती? मी पार्शली ब्लाइंड आहे, मला 10% दिसतं. हो, तर मी सेन्स करू शकतो की आजूबाजूला काय चाललंय. तर कधी वाटलं होतं देशात असं होईल, हे विद्यार्थी असं घडवतील? नक्कीच, कारण प्रत्येक वेळेला वेळ आहे ना कात टाकत असतो. जसा साप कात टाकतो तसं काळ सुद्धा कात टाकत असतो. तर आता त्याचंच प्रोसेस चालू झालेलं आहे. तर हे विद्यार्थी आता बघतील पुढे की सरकार कसं काम करत आहे. कारण पूर्ण विरोधी पक्ष तर खिळखिळे झालेले आहेत. तर आत्ता फक्त जोश हा विद्यार्थ्यांचा आणि तोच चालू राहील मला वाटतंय. आणि हेच काहीतरी क्रांती घडवून सत्ता सुद्धा हलवू शकतात. तर सत्ताधाऱ्यांनी आता सुधरावं आणि त्यांचं काम नीट पार पाडावं असं मला वाटतं. आता नवीन शिक्षण मंत्री आहेत ते प्रल्हाद जोशी आहेत, ऐकलंय का तुम्ही त्यांच्याबद्दल? प्रल्हाद जोशी हे RSSचे प्रचारक आहेत. तर RSS बद्दल मी जास्त काही बोलणार नाही, त्यांचं पण काम तसं चांगलं आहे. पण त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचा तो अनुभव वापरून खूप चांगलं काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करावं असं मला वाटतं. तुला काय वाटतं मित्रा, प्रल्हाद जोशी आता शिक्षण मंत्री आहेत त्याबद्दल? आता शिक्षण मंत्री नवीन निवृत्त झाले प्रल्हाद जोशी झालेले आहेत. तर त्यांनी पण त्यांचं जे काम आहे ते चांगल्यापणे पार पाडावं हीच आमची अपेक्षा असेल. अगदी त्यांचा एक मित्र आपल्या सोबत आहे, तू या दोघांना घेऊन आलायस वाटतं?
सर्वात आधी तर जे 20 तारखेला म्हणजे एज्युकेशन मिनिस्टर गेला तो त्यांचं कर्तव्यच होता सरकारचा. पण दुसरी गोष्ट म्हणजे ते 20 तारखेला जे आपल्या पोरांवर म्हणजे आमच्यासारखे स्टुडंटवर जे लाठीचार्ज झाली आहे ते चुकीचं आहे. ते स्टुडंट कुठल्या प्रदेशाचा असू दे किंवा कुठला पण ह्याचा असू दे, पण आहे तो स्टुडंटच आणि त्यांच्यावर ते लाठीचार्ज झाले ते चुकीचं आहे. त्यांना न्याय भेटायला आणि सोबत आम्हाला पण, बस एवढंच बोलणं आहे. नक्कीच वेगळा जोश या विद्यार्थ्यांमध्ये आहे. ह्या ठिकाणी म्हणजे तू तुझ्या मित्रांना घेऊन आलायस, तूच यांना घेऊन आलायस का? हो, कसं वाटतं म्हणजे जेव्हा असे मित्र आहेत आपले की म्हणजे त्यांना तुझी गरज आहे, या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतोयस? एवढा दिवस त्यांच्यासोबत या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होतास, कसं वाटलं? सर्वात तर मी पण लो विजनच आहे. तुम्हाला वाटत मी ब्लाइंड नाहीये, म्हणजे मी पण लो विजनच आहे, पण मला चेहरा नाही दिसत, पण मला सगळं दिसतं. म्हणजे समोर कोण आहे ते सगळं दिसतं. आणि सर्वात आधी गोष्ट म्हणजे आता आमच्यासारखे पोरं जरी उतरत आहेत तर आम्ही कशाला मागे राहावं, म्हणून आम्ही पण आलो आंदोलनासाठी. आम्ही पण आलोय आणि आम्ही पण असं हेच करणार आहे. अजून न्याय नाही भेटलाय. 20 तारखेची लाठीचार्ज झाली दिल्लीच्या आमच्या पोरांवर, त्यांना पण न्याय भेटायला त्यांना जर भेटलं तर आम्ही पण फ्री झालो बस. नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी एक म्हणजे आपण काय म्हणू शकतो, अंधबांधव होते असंच म्हणता येईल. जरी डोळ्यांनी ते हे जग पाहत नसतील किंवा हा उठाव पाहत नसतील, हा संपूर्ण जल्लोष पाहत नसतील, परंतु या जल्लोषाला ते आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगताय. आपल्यासोबत या ठिकाणी काका आहेत. हो काका, काय वाटतं म्हणजे आपल्याला तुम्हाला दिसतंय तुम्ही या जल्लोषामध्ये सामील आहात, हे जे अंधबांधव आहेत हे देखील या जल्लोषामध्ये आलेले आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? आज बघून त्यांना काय वाटतंय? गांधी मरू शकत नाही. गांधी मरू शकत नाही. गांधीला किती मारायचा प्रयत्न केला, तुम मारने का सोचते रहो, गांधी जिंदा होते रहेगा. गांधी को कोई नहीं मार सकता. ये गांधी और जेएनयू ने भी गांधी को अपनाया है, तुम भी अपनाओ. दुनिया ने अपनाया है. आज तुमको दुनिया के सामने जेएनजी ने भी दिखा दिया है. जेएनजी यूज्ड टू बी गांधी. आजचा हा जो उठाव झाला, तुमच्या इतक्या दीर्घ आयुष्यामध्ये तुम्ही हा कधी उठाव पाहिला होता? मी असा उठाव फक्त ऐकला होता. मी फक्त असा उठाव ऐकला होता आणि इतिहासात वाचला होता. पिक्चर मध्ये, जुन्या पिक्चर मध्ये दाखवायचे, क्लिप दाखवायचे, पण आज मी या माझ्या आयुष्यात एवढा जल्लोष आणि एवढं आंदोलन कधी नाही बघितलं. नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी अनेक आंदोलक होते, परंतु जो मोठा मुद्दा होता तो म्हणजे तुम्हाला दिसतं, मला दिसतं, या ठिकाणी बहुतेकांना सगळ्यांनाच दिसत आहे, परंतु जे अंधबांधव आहेत ते देखील या आपण जर पाहिलं तर या जल्लोषामध्ये, या जल्लोष उत्साहामध्ये संपूर्ण या सामील झालेले आहेत. आणि आता आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील हा जल्लोष जो आहे तो जगला जातोय, ते एक्सपिरियन्स करतायत, ते सेन्स करतायत हा उत्सव, असं त्यांच्याकडनं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.